कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रजला जोडणारा हा कृष्णा नदीवरील बंधारा आहे। आपण पाहू शकतो आता सध्या हा बंधाऱ्यावरून पाणी जायला सुरुवात झालेली आहे। कृष्णा नदीला जो सततधार पाऊस सुरू असल्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकता की पाणी बंधाऱ्याच्या वरून चाललेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर या बंधाऱ्यावरून अनेक मुलं तरुण या ठिकाणी येत आहेत आणि सेल्फी काढत आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला फोटो काढत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो कृष्णा नदीच्या कडेला मौजे डिग्रज साईडला सुद्धा अनेक तरुणी या ठिकाणी फोटो काढत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालत आहेत। या संदर्भात कसबे मौजे डिग्रजचे इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत सुनील फराटे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आम्हाला सांगा तुमचं काय मागणी आहे आणि कशामुळे हे पाणी आता ओव्हरफ्लो वाढायला लागलेलं आहे? पाटबंधारे विभागानं दुर्लक्ष केल्यामुळं पाणी अचानक वाढले आणि बर्गे न काढल्यामुळे पाणी अचानक वाढले आणि ते पाणी आता मौजे डिग्रज कसबे डिग्रज जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून पडत आहे। अडचण अशी आहे की याच्यावरून बऱ्याच दुचाकी वगैरे जात असतात, मुलं वगैरे जात असतात, बाहेरगावची लोकं या बंधाऱ्यावर येऊन सेल्फी वगैरे काढत असतात, त्यामुळं त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। त्याबाबत स्थानिक प्रशासन व इतर विभागाचंही याकडे दुर्लक्ष होत आहे आणि प्रशासनाने कोणाचा जीव जाऊ नये म्हणून जोपर्यंत बंधाऱ्यावरून पाणी वाहतं आहे तोपर्यंत वाहतुकीस मज्जाव करावा, त्यांचा कायमस्वरूपी माणूस इथं नियुक्त करावा। नक्कीच आपण पाहिलं तर आता या मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रजला जोडणारा हा बंधारा आहे। या बंधाऱ्यावर पाणी यायला सुरुवात झालेली आहे। पाण्याचं स्पीड जास्त असल्यामुळं आपण पाहू शकता या ठिकाणी खळखळून पाणी पुढं जात आहेत। एकीकडे पाहिलं तर पाण्याची पातळी, दोन्हीकडे पाहिलं तर आपण बघू शकता या साईडला पाण्याची पातळी वर आहे आणि इथले बर्गे काढले नसल्यामुळं हे पाणीचं स्पीड वाढत असल्यामुळं हे पाणी आता बंधाऱ्यावर येत आहे आणि दुसऱ्या बाजूला बंधाऱ्याच्या खालून काही ठिकाणी पाणी आपण बघू शकता किती मोठ्या स्पीडनं या ठिकाणी कृष्णा नदीतून आलमट्टी धरणाकडे जात आहे। प्रशासनाकडे वेळीच या ठिकाणी खबरदारीचे उपाय केले तर पुढील संभाव्य धोका टळणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।